नमस्कार मंडळी, आज आम्ही तुमच्यासाठी हनुमान महाराजांचे काही अत्यंत प्रभावी उपाय आणि तोडगे घेऊन आलेलो आहोत. तर नंबर 1, हनुमान चालीसा रोज वाचा, याने संकट भीती दूर होते. नंबर 2, मंगळवारी हनुमानाला 11 दिवे लावल्याने इच्छापूर्ती होते. विशेषतः कणकेच्या पिठाचे दिवे लावा, यामुळे मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो आणि जीवनातील अडचणी दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात. नंबर 3, हनुमानजींना शेंदूर अर्पण करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. यामुळे हनुमानाची कृपा प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. नंबर 4, दर शनिवारी उडीद दान करा, याने तुम्हाला लागलेला शनी दोष नष्ट होतो. नंबर 5, हनुमान मूर्तीला रोज मंदार किंवा मग आपटेची फुले द्या, याने हनुमानजीचा आशीर्वाद प्राप्त होतो. नंबर 6, हनुमान मंदिरात 1 लिटर दूध अर्पण करा. शनिवारी संतती सुख कुटुंब सौख्य प्राप्त होते. हा उपाय शनिवारी करायचा. नंबर 7, बाहेर जाताना राम राम असं म्हणून जा. ज्या कार्यात जातात तुम्ही त्या कार्यात तुम्हाला यामुळे नक्कीच यश मिळते. नंबर 8, हनुमान मूर्तीपुढे बसून ध्यान करा. तर रोज 10 मिनिटे अशाने तुमची मनशांती वाढते. नंबर 9, दर शनिवारी तिळाचे तेल दान करा, याने शनिबाधा असते ती शांत होते. नंबर 10, हनुमान मूर्तीला नैवेद्य अर्पण करा, आरोग्य सुधारते. होत असेल तर प्रत्येक दिवशी करायचं, नसेल होत तर दर शनिवारी करायचं. नंबर 11, नवीन काम सुरू करताना हनुमानासमोर नारळ फोडा, यामुळे यश अडथळे मुक्त प्रारंभ होतात. नंबर 12, हनुमान मूर्तीच्या बाजूला लाल दोरा ठेवा आणि तो तुम्ही घेऊन बांधा, यांनी वाईट नजरेपासून तुमचे संरक्षण होते. नंबर 13, हनुमान मूर्ती समोर संकष्टहरण स्तोत्र रोज वाचा व सर्व प्रकारचे विघ्न याने दूर होतात. नंबर 14, सरकारी नोकरीसाठी 40 दिवस हनुमानाला लाल गुलाब अर्पण करा आणि हनुमान चालिसाचे पठण करा. सरकारी नोकरीसाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. नंबर 15, हनुमान मूर्ती समोर लाल गुलाब आणि फूल ठेवा, याने दाम्पत्य जीवनात गोडवा वाढतो. नंबर 16, शनिवारी काळ्या कुत्र्याला पाव रोटी खाऊ घाला, याने शनी दोष शांत होतो. शनी दोष शांतसाठी हा खूप मस्त उपाय आहे. नंबर 17, हनुमान मूर्तीला चमेलीचं तेल भेटते, ते तेल लावा. असं दर मंगळवारी केल्याने यामुळे साहस आणि शौर्य वाढते. नंबर 18, पिंपळाचं पान असते ना, त्या पिंपळाच्या पानावर राम मंत्र लिहून ठेवा आणि हनुमानाजवळ ठेवा, याने घरात शांती नांदते. नंबर 19, हनुमानजींना नैवेद्य म्हणून बुंदीचे लाडू, केळी, पंचामृत, चणे गूळ, मलाई मिश्रित लाडू, चमेलीचे तेल, शेंदूर, लाल फुले, लाल वस्त्र अर्पण केले जातात. नंबर 20, हनुमान मंदिरात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा नारळ अर्पण करा. ते नारळ फोडायचे नाही, याने नकारात्मकता निघून जाते. नंबर 21, लाल पुष्प करा. दर मंगळवारी उत्साहात तेज वाढतो. हा लाल पुष्प अर्पण करायचा, त्यामुळे तेज वाढते. नंबर 22, हनुमान पूजेनंतर गुळाची धुपावणी घरात करायची, घरात शांती आणि प्रसन्नता येते. नंबर 23, हनुमानाला 5 बेसन लाडू प्रसाद म्हणून द्या, याने तुम्हाला जे काही संकट असेल त्या संकटावर विजय मिळतो. नंबर 24, घराच्या मुख्य दरवाजाजवळ हनुमानाचा फोटो ठेवा, याने काय होते, अपवित्र शक्ती जी घरात येते ती येत नाही. नंबर 25, हनुमान जयंतीला मंदिरात झेंडू वाहा. लोक हनुमान जयंतीला सत्यनारायण सुद्धा करतात, यामुळे तुमची इच्छापूर्ती होते. नंबर 26, मंगळवारी गाईला गूळ आणि चना खाऊ घाला, याने पितृदोष लागलेला दूर होतो. नंबर 27, शनिवारी झाडाभोवती 7 वेळा प्रदक्षिणा घ्या, याने घरात शांतता नांदते. नंबर 28, हनुमानाचा ध्वज तुमच्या छतावर लावा, याने जे अपशगुन असतात ते अपशगुन टाळल्या जातात. नंबर 29, ओम हनुमंताय नमः या मंत्राचा जप करा, याने तुमचं मनोबल वाढते आणि भीती नष्ट होते. नंबर 30, हनुमान मूर्ती समोर
लाल कापसाचा दिवा लावा, याने तुम्हाला शुभ फळ प्राप्त होते. नंबर 31, मंगळवारी, दर मंगळवारी मंदिरात चिंतन करून संकल्प करा, याने तुमच्या अडचणींचा नाश होतो. नंबर 32, हनुमान मूर्तीवर गुलाल अर्पण करा, याने जर तुम्हाला कोर्ट प्रकरण सुरू असेल तर त्या प्रकरणात जिंकता येते. नंबर 33, हनुमान चालिसाचा दिवसातून 2 वेळा पाठ करावे, याने दुःख दूर होते आणि तुमचं मन सुद्धा स्थिर होते. नंबर 34, लाल वस्त्र हनुमानजीला अर्पण करा, असं दर मंगळवारी, याने सकारात्मक ऊर्जा तुमच्यातली संचित होते. नंबर 35, भयंकर जर तुम्हाला नजर लागली असेल तर 5 लाल मिरच्या हनुमानासमोर फिरवा आणि त्याचा होम करा. नंबर 36, दर मंगळवारी 51 वेळा जय बजरंगबली असं म्हणा, याने शत्रू दूर पडतात. नंबर 37, हनुमान चालिसा मारुती स्तोत्राचे पठन केल्यास सर्व संकटापासून मुक्ती मिळते, सोबतच नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते. नंबर 38, प्रत्येक शनिवारी वडाला पाणी घाला, याने गृहबाधा कमी होते. हा उपाय होत असेल तर रोजच करायचा. नंबर 39, हनुमानाचे तिळाच्या तेलाने दर मंगळवारी अभिषेक करा, याने तुमचं आरोग्य मजबूत होते. नंबर 40, हनुमान मूर्ती समोर तांदूळ अर्पण करा, याने तुमच्या घरातील वाद आणि भांडणे कमी होतात. त्यानंतर नंबर संपले. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अत्यंत प्रभावकारी हे असे तोडगे आहेत. फक्त मनापासून आणि श्रद्धेने करा, तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल.